Hello guys, welcome to Yashodhara Junior College of Art, Commerce, Science. And today we have to learn a new chapters. That chapter's name it is thermodynamics. So here some points we are note down that today we have to study. So just first of all introduction of thermodynamics, then secondly Zeroth law of thermodynamics, then thermal equilibrium, heat internal energy and work, then heat and first law of thermodynamics, then thermodynamic state variables, thermodynamic process, reversible process, irreversible process, isothermal process, isobaric process, isochoric process, adiabatic process, so cyclic process it is, and heat engine. So these points are reduces to these years. So we have to not discuss the cyclic process and cyclic process, okay, and heat engine also. Today we have to not study, so only these parts are study. So first of all, what is meant by thermodynamics? So thermodynamics it is the branch of physics. Thermodynamics काय आहे तर एक फिजिक्सचे ब्रांच आहे विच डील विथ स्टडी ऑफ टेम्परेचर अँड हीट. ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं स्टडी टेम्परेचर तापमान आणि उष्णता, तापमान आणि उष्णता, हीट, टेम्परेचर अँड हीट इन द फॉर्म ऑफ एनर्जी. बरोबर आहे. हीट आणि टेम्परेचर जे आहे ते एक प्रकारची काय आहे एनर्जी आहे, ओके. आणि आपल्याला काय करायचं टुडे वी हॅव टू स्टडी द थर्मोडायनॅमिक्स, ओके. सो जस्ट टू फर्स्टली जस्ट स्टडी द इंट्रोडक्शन ऑफ थर्मोडायनॅमिक्स. काय इंट्रोडक्शन आहे बघा, रितेनिशिली दाखवलं बघा वर्क आणि हीट, ओके. व्हॉट इज बाय वर्क? सो टू डू सम, व्हॉट इज बाय एनर्जी? सो एनर्जी इथे दिली बघा, एनर्जी. व्हॉट इज बाय एनर्जी? एनर्जी इट इज नथिंग बट टू डू सम वर्क. म्हणजेच काय काम करण्याची क्षमता असते त्याला काय म्हणायचं एनर्जी. आता इथं वर्क आपल्याला काय करायचं, वर्क इट इज कन्वर्ट इंटू हीट. म्हणजे वर्क करायचं आहे एनर्जी फॉर्ममध्ये वर्क करून घ्यायचं आणि त्याचं कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे हीटमध्ये, ओके. और हीट इट इज कन्वर्ट इंटू वर्क. हीटचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे वर्क करायचं आहे. कसं करायचं बघा, आपल्याला हीट प्रोड्यूस करायची तर काय करायचं आहे. बेस्ट एक्झाम्पल आपले हात आहेत. आपल्या हाताला जर आपण मूव केलं, हात आपण मूव करतोय म्हणजे काय करतोय वर्क करतोय. आफ्टर सम टाइम काय होतं आहे आपले हात गरम लागतात म्हणजे उष्ण होतात. म्हणजेच काय झालं हीट प्रोड्यूस झाली. किंवा आपल्या गाडीचं इंजिन बघा, इंजिन जर गाडीचं स्टार्ट झालं, स्टार्ट झाल्यानंतर काय होते गाडीचं इंजिन स्टार्ट झालं, स्टार्ट झाल्यानंतर काय होते इंजिन गरम होतं आहे. म्हणजेच काय गाडी स्टार्ट करणं म्हणजे वर्क झालं. गाडी पळायला लागली म्हणजे काय झालं त्याचं वर्क झालं. आणि इंजिन गरम होते म्हणजे काय झालं दॅट इज हीट. म्हणजे आपण काय करतोय वर्कचा वापर करून वी हॅव टू यूज वर्क अँड कन्वर्ट दॅट वर्क इन टू हीट. और हीटमुळं काय होतं इंजिन गरम झालं आणि त्याच्यामुळे गाडी पळायली म्हणजे हीट इज डिज कन्वर्ट इन टू अगेन वर्क. एक्झाम्पल दिलं बघा व्हेकल इंजिन. सो व्हेकल इंजिन इट इज द एक्झाम्पल ऑफ वर्क, ओके. सो इन मॉडर्न फिजिक्समध्ये आपण काय करणार आहे हीट इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे आपल्याला हीटचा वापर करायचा आणि एनर्जीमध्ये त्याचं काय करायचं आहे कन्वर्ट करायचं. हीट इन द फॉर्म ऑफ एनर्जी. बघा आपल्या घरामध्ये लॅपटॉप्स वगैरे किंवा कम्प्युटर्स असतात बघा, त्याच्यामध्ये काय होतं बघा, ज्यावेळेस आपण लॅपटॉप सुरू करतो त्यावेळेस काय होतं लॅपटॉप वापर केल्यामुळे गरम होतं बघा. गरम झाल्यानंतर काय करतो आपण त्याच्यामध्ये कूलर असतो किंवा फॅन असतो. त्या फॅनमुळे काय होतं त्याचं टेम्परेचर, फॅन फिरल्यानंतर काय होतं त्या इंजिनचं टेम्परेचर काय होतं कंट्रोल होतं. म्हणजे हीटचं आपण काय करतो वर्कमध्ये कन्वर्ट करतो आणि त्याच्यामुळे आपलं इंजिन काय होतं थंड होते किंवा ती मशीन काय होते थंड होते, ओके. सो दॅट इज द एक्झाम्पल, ओके. तर इनिशियली 1798मध्ये एक सायंटिस्ट येऊन गेला, त्याचं नाव आहे थॉम्सन. सो थॉम्सन सेज दॅट हीट इन द नॉट फॉर्म ऑफ फ्लुइड एनर्जी ही इज युझिंग ओनली हीट इट इज हीट इन द नॉट फॉर्म ऑफ फ्लुइड एनर्जी. तर थॉम्सनचं असं म्हणणं होतं की हीट जी आहे ती फक्त फ्लुइड एनर्जीमध्येच फॉर्म होते असं नाही आहे. तर त्याचं म्हणणं होतं त्यांनी काय केलं एक एक्सपेरिमेंट केला. एक ड्रिल मशीन घेतली आणि एक तोफ घेतली, तोफ लोखंडाचा पोल तोफ. तुम्हाला माहिती आहे तोफचा समोरचा पोल असतो बघा, त्या पोलला काय केलं त्याने समोरच्या बाजूने काय केली ड्रिल केलं. ड्रिल केल्यामुळे काय झालं त्या पॉईंटला ॲटोमॅटिकली हीट काय झाली जनरेट झाली. म्हणजे ह्याचा अर्थ काय नुसत्या फ्लुइडमधून हीट ट्रान्सफर होत नाही तर सॉलिड मटेरियलमधून सुद्धा काय होते हीट जनरेट होते. म्हणजेच काय वर्क इट इज कन्वर्ट इन टू हीट, ओके. बरेच एक्झाम्पल आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपल्यापर्यंत आपल्या घरात थर्मोडायनॅमिक्स होतात. जसं की चहा गरम होतं,
चहामधून गरम झाल्यानंतर त्याच्यामधून हीट बाहेर पडते. दॅट इज वन एक्झाम्पल ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ओके, घरातलं पाणी गरम होते, दॅट इज नथिंग बट थर्मोडायनॅमिक्स. म्हणजे डे टू डे लाईफमध्ये आपण थर्मोडायनॅमिक्स काय करतो, स्टडी करतो. ओके, सो दॅट इज थॉम्सन सेज दॅट. ओके, तर हीट जी आहे ती फ्लुईडमधून न होता सॉलिड सबस्टन्समधून सुद्धा हीट काय होते, जनरेट होते, असं थॉम्सनचं काय होतं, म्हणणं होतं. ओके, सो आवर नेक्स्ट पॉईंट बघा, व्हॉट इज बाय थर्मोडायनॅमिक्स. बघा आता थर्मो इट इज टू पार्ट्समध्ये डिव्हाइड झालं. व्हॉट इज बाय थर्मो. थर्मो मीन्स टेम्परेचर और थर्मो मीन्स हीट. ओके, अँड डायनामिक्स मीन्स मोशन. मीन्स the heat it is transfer in the form of motion. ओके, हीट कॅन बी ट्रान्सफर इन द फॉर्म ऑफ मोशन. म्हणजे हीटला काय करायचं, आपल्याला मोशनमध्ये काय करायचं आहे, ट्रान्सफर करायचं. त्यालाच म्हणायचं थर्मोडायनॅमिक्स. व्हॉट इज बाय थर्मोडायनॅमिक्स. थर्मो मीन्स हीट अँड डायनामिक्स मीन्स मोशन. म्हणजे हीटचं आपल्याला काय करायचं, मोशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे, त्याला काय म्हणायचं, थर्मोडायनामिक्स. नेक्स्ट काय बघा पॉईंट आहे, तर नेक्स्ट पॉईंट इट इज द थर्मल इक्विलिब्रियम्स. व्हॉट इज बाय थर्मल इक्विलिब्रियम. तर इक्विलिब्रियम म्हणजे काय, इक्वल. म्हणजे सराउंडिंगचं टेम्परेचर आणि त्या सिस्टीमचं टेम्परेचर जास्त इक्वल होईल, त्याला काय म्हणायचं, थर्मली इक्विलिब्रियम. म्हणजे सेम क्वांटिटी. काय केलं आता इथं बघा, एक आईस क्यूब घेतला आहे, आईस क्यूब घेतला आहे, बर्फाचा गोळा घेतला. ओके, आता ह्याचं जे काय टेम्परेचर असेल ते 0 डिग्री सेल्सिअस आहे. ठीक आहे, मग आफ्टर सम टाईम काय केलं, त्या बर्फाच्या गोळ्याला रूम टेम्परेचरला ठेवलं. रूम टेम्परेचरला ठेवल्यानंतर काय झालं, तो जो काही बर्फ आहे तो काय झाला, मेल्ट झाला आणि त्याचं कशामध्ये कन्वर्ट झालं, वॉटर फॉर्ममध्ये झालं. आफ्टर सम टाईम इनिशियली त्याचं टेम्परेचर किती होतं, 0 होतं, परंतु ज्यावेळेस तो बर्फ मेल्ट होईल, मेल्ट झाल्यानंतर त्याचं जे काय सराउंडिंगचं जे काय टेम्परेचर आहे, समजा वॉटर रूम टेम्परेचर 25 डिग्री आहे, ते बर्फाचं वॉटरमध्ये पाण्यामध्ये कन्वर्ट होऊन त्या बर्फाचं नंतर टेम्परेचर किती होईल, 25 डिग्री सेल्सिअस होईल. म्हणजेच काय झालं, दॅट इज थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे बर्फाचं सुद्धा टेम्परेचर काय झालं, 25 डिग्री. म्हणजे बर्फ काय करतो, क्यूब, दॅट आईस कॅन बी ॲब्सॉर्ब द हीट अँड मॅनेज ऑर ॲब्सॉर्ब द हीट अँड इट इज मेल्ट अँड इट इज कन्वर्ट सॉलिड टू लिक्विड. बर्फ काय करतो, तर हीट काय करतो, शोषून घेतो सराउंडिंगची, आणि शोषून घेऊन काय करतो, तर रूम टेम्परेचरला काय करतो, तो मॅच होतो, मॅनेज होतो. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे काय, टेम्परेचर सेम होणं. ठीक आहे, आता दुसरं एक एक्झाम्पल घेतलं बघा, इथं 2 फ्लास्क घेतलेले आहेत, बिकर्स आहेत 2 किंवा कंटेनर आहेत. एका कंटेनरमध्ये काय आहे, हॉट वॉटर आहे, दुसऱ्या कंटेनरमध्ये काय आहे, कोल्ड वॉटर आहे. ओके, आता ह्याच्यामधलं जे टेम्परेचर आहे, कोल्ड वॉटर. ठीक आहे, काय केलं, हॉट वॉटरमधलं पाणी काय केलं, गरम पाणी आहे ते कोल्ड वॉटरमध्ये टाकलं. कोल्ड वॉटरमध्ये टाकल्यानंतर काय होईल, इनिशियली टेम्परेचर जास्तच राहणार याचं, पण आफ्टर सम टाईम काय होईल, ह्याचं सुद्धा टेम्परेचर काय होणार, कमी होणार, हॉट राहणार नाही, काय होणार, कोल्ड होणार. म्हणजे पूर्ण जे टेम्परेचर आहे ते काय होणार, एकसारखं. म्हणजे रूमचं जे काय असेल टेम्परेचर असेल ते काय होणार, टेम्परेचर सेम होणार. म्हणजे ह्याचा अर्थ काय, म्हणजे मुळात हे हॉट व्हायला पाहिजे होतं, परंतु हे काय होतं, रूम टेम्परेचरला ह्याचं टेम्परेचर सेम होतं आहे. म्हणजे जर काय, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे तुम्ही पाणी गरम टाकलं तर गरम राहायला पाहिजे, पण गरम राहत नाही. आफ्टर सम टाईम काय होते, याचं टेम्परेचर नॉर्मल होते. म्हणजेच त्याला काय म्हणायचं, थर्मली इक्विलिब्रियम. बघा इथे लिहिले बघा, सो हीट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. बघा हीट इट इज ऑलवेज जी ट्रान्सफर होती ती जास्त पॉईंटपासून कमी पॉईंटकडे काय होते, ट्रान्सफर होते, हायर टू लोअर. म्हणून हॉट टू कोल्ड दिले. हॉट पाणी गरम थंड पाण्यात टाकल्यामुळे त्याचं रूम टेम्परेचर काय झालं, नॉर्मल झालं. म्हणून हीट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. नेक्स्ट पॉईंट काय बघा, झिरो लॉ ऑफ टेम्परेचर. काय झिरो लॉ, झिरोंथ लॉ. तर झिरोंथ लॉ इन्व्हेन्शन होण्याच्या अगोदर तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स स्टडी करायला होता, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स होता, थर्ड लॉ सुद्धा स्टडी करायला होता. पण ह्या 3 लॉमध्ये हा लॉ फिट बसत नव्हता. त्याच्यामुळं ह्या 3 लॉच्या अगोदर जो लॉ आला, म्हणजे हे 3 लॉ झाल्यानंतर त्याचं इन्व्हेन्शन झालं, परंतु हा फर्स्ट सेकंड थर्डमध्ये फिट बसत नव्हता. म्हणून ह्या 3 लॉच्या अगोदर जो आला त्याला म्हणायचं झिरो लॉ. So zero law, then first law, then second law, and then third law of thermodynamics. So firstly zero law of thermodynamics. काय केलं झिरो लॉमध्ये, तो एक्झॅक्टली काय त्याच्यामध्ये, तर इनिशियली एक सिस्टीम घेतली. बघा ही सिस्टीम आहे. ओके, आणि एका सिस्टीममध्ये 3 ऑब्जेक्ट आहेत. एक ऑब्जेक्ट बी आहे, बी ए आहे, बी आणि सी आहे. ओके, मग काय केलं, ऑब्झर्व केलं की ए ह्या ऑब्जेक्टचं आणि सी ह्या ऑब्जेक्टचं एका सिस्टीममध्ये काय केलं, रूम ह्याचं टेम्परेचर सेम ठेवलं. ठीक आहे, टेम्परेचर इथं बघा, टेम्परेचर सेम ठेवलं त्या सिस्टीमचं, आणि इनिशियली ए आणि सी ह्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर चेक केलं. तर काय झालं, या दोन्हीचं टेम्परेचर काय झालं, सेम राहिलं. ठीक आहे, आफ्टर सम टाईम काय केलं, ए आणि बीचं टेम्परेचर चेक केलं, तर ए आणि बीचं टेम्परेचर सुद्धा काय होतं, सेम होतं. ठीक आहे, मग आफ्टर सम टाईम काय केलं, बी आणि सीचं सुद्धा टेम्परेचर घेतलं, तर बी आणि सीचं सुद्धा टेम्परेचर काय झालं, सेम होतं.
आणि नंतर होल सिस्टीमचं टेम्परेचर घेतलं तर सिस्टीमचं टेम्परेचर सुद्धा काय झालं, सेम झालं. वेन होल टेम्परेचर ऑफ द सिस्टीम बिकम सेम दॅट लॉ इट इज नथिंग बट झिरोन्थ लॉ. त्याला काय म्हणायचं, झिरो लॉ. म्हणजे पूर्ण सिस्टीमचं जे टेम्परेचर सेम होतं, इक्वल होतं, त्याला काय म्हणायचं, झिरो लॉ. ओके, सो दॅट इज द झिरोन्थ लॉ. ओके, मग आता नेक्स्ट काय बघा, आता इथं दुसरं एक एक्झाम्पल घेतलं, एक थर्मोमेट्री घेतली. थर्मोमेट्री घेतल्यानंतर काय केलं, ह्याच्यामध्ये पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर हॉट बॉईल वॉटर आहे. ओके, ते जे टेम्परेचर आहे ते 100 डिग्रीपर्यंत बॉईल केलं आणि त्याच्यामध्ये काय केलं, थर्मामीटर आतमध्ये काय केलं, सोडलं. थर्मामीटर सोडल्यानंतर काय झालं, एक्झॅक्ट ह्याचं जे टेम्परेचर आहे ते 100 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, आणि ज्यावेळेस थर्मामीटर टाकू, थर्मामीटरचं सुद्धा टेम्परेचर काय झालं, 100 डिग्री झालं. म्हणजेच काय, टेम्परेचर ऑफ वॉटर अँड टेम्परेचर ऑफ थर्मामीटर बिकम सेम. सो व्हेन both temperature becomes same, so that temperature becomes equal and that is nothing but zeroth law. म्हणजे ज्या दोन्हीचं टेम्परेचर समान होईल त्या टेम्परेचरला काय म्हणतात किंवा त्या लॉला काय म्हणतात, तर झिरोथ लॉ. बघा, ह्याचं सुद्धा टेम्परेचर काय झालं, 100 डिग्री झालं. ह्याचं सुद्धा काय झालं, सराउंडिंगचं 100 झालं. ज्यावेळेस याला बॉईल करू 100 डिग्रीपर्यंत, थर्मोमीटरचं टेम्परेचर दाखवणार 100 दाखवणार. वॉटरचं जे बॉइलिंग पॉईंट आहे, जो टेम्परेचर आहे ते 100 डिग्री. म्हणजे दोन्हीचं टेम्परेचर काय झालं, सेम झालं. म्हणजे एक्झॅक्टली दॅट इज नथिंग बट झिरोथ लॉ. म्हणजे ज्यावेळेस तो टेम्परेचर सेम झालं त्याला काय म्हणायचं, झिरोथ लॉ. इथं काय झाला, झिरोथ लॉ प्रूव्ह झालं. सो दॅट इज द झिरोथ लॉ. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट काय बघा, नेक्स्ट पॉईंट आहे हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क. ह्याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे इंटरनल एनर्जी. ओके, आता इंटरनल एनर्जीसाठी काय केलं, एक एक्सपेरिमेंट केला. त्याच्यामध्ये काय केलं, एक कंटेनर आहे, मेजरिंग फ्लास्क आहे. ते मेजरिंग फ्लास्कमध्ये काय घेतलं, पाणी घेतलं आणि पाण्याला काय केलं बघा, पाण्याला काय केलं, हीट केलं. हीट करण्याच्या अगोदर हे सगळे मॉलिक्यूल आहेत ते कसे होते, एकमेकाला बाउंड होते, एकमेकाला असे चिटकून होते. ओके, आफ्टर सम टाईम काय केलं, ज्यावेळेस तुम्ही त्याला हीट द्यायला सुरू केलं, हीट द्यायला सुरू केल्यानंतर ह्या लिक्विडचं कशामध्ये कन्वर्ट झालं, वेपरमध्ये व्हायला, पाणी उकळायला सुरू झालं. देन दॅट मॉलिक्युल्स आर बाउंड, दॅट मॉलिक्युल्स आर firstly bound, then secondly that molecules are not bound, that molecule becomes vibrating. ते मॉलिक्युल्स काय व्हायला लागले, व्हायब्रेट व्हायला सुरू झाले, असे व्हायब्रेट होतील किंवा असे व्हायब्रेट होतील. मॉलिक्यूल व्हायब्रेट झाल्यामुळे काय आलं, जर सॉलिडचं कशामध्ये कन्वर्ट झालं किंवा लिक्विडचं कशात कन्वर्ट झालं, गॅसेसमध्ये कन्वर्ट झालं. दॅट टाइम गेन ऑफ कायनेटिक एनर्जी. म्हणजे काय, व्हेन दॅट वॉटर बिकम्स ॲब्सॉर्बिंग द हीट. वॉटर काय करतोय, वॉटर काय करतोय, हीट ॲब्सॉर्ब करतोय. सो हिअर गेन ऑफ कायनेटिकल एनर्जी. ते मॉलिक्युल्स काय करतात, कायनेटिकल एनर्जी, ते पाण्याचे मॉलिक्युल्स कायनेटिकल एनर्जी काय करतात, गेन करतात. आणि ह्याच्यामधून काय होतं, ते मॉलिक्युल्स एकमेकापासून काय होतात, लांब जायला सुरू होतात. मॉलिक्यूल बाउंड आहेत आणि मॉलिक्यूल काय झाले, व्हायब्रेट झाले. देन व्हेन दॅट मॉलिक्यूल इट इज व्हायब्रेटिंग, सो दॅट मॉलिक्यूल ॲब्सॉर्बिंग द कायनेटिकल एनर्जी, देन दॅट मॉलिक्यूल इट इज ट्रॅव्हलिंग इन द फॉर्म ऑफ ट्रान्सलेशन एनर्जी ऑर रोटेटिंग एनर्जी. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या एनर्जी येतील, ट्रान्सलेटिंग म्हणजे ट्रान्सपोर्ट होतील एका ठिकाणी, रोटेटिंग म्हणजे काय की सर्क्युलरली रोटेट होतील. सो दीज आर एनर्जी प्रोड्युसेस ऑफ दॅट मॉलिक्यूल. म्हणजेच काय झालं, आतली इंटरनल एनर्जी काय झाली, बदलली. मॉलिक्यूल बाउंड होते, नंतर काय झाले, मॉलिक्यूल इव्हॅपोरेट व्हायला सुरू झाले. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ इंटरनल एनर्जी. ही काय झाली, तुमची इंटरनल एनर्जी झाली. ठीक आहे, नेक्स्ट काय बघा, थर्मोडायनॅमिक सिस्टीम. व्हॉट इज बाय थर्मोडायनॅमिक सिस्टीम, तर एक्झॅक्ट काय केलं, एक सिस्टीम आहे. ठीक आहे, सिस्टीम आहे आणि सिस्टीमची जी सरफेस आहे ही काय, तुमची बाउंड्री आहे त्याची. ओके, काय म्हणले, व्हॉट इज बाय थर्मोडायनॅमिक सिस्टीम, तर बाउंड्री इट इज द कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट वी कॅन ॲबिलिटी टू चेंज द एनर्जी. म्हणजे काय, जी ग्रुपनी किंवा सिस्टीमनी बनलेली, जी ग्रुपनी बनलेली असते त्यालाच काय म्हणतात, सिस्टीम म्हणतात. ठीक आहे, ओके, आता काय केलं बघा, आता इथं हे सिस्टीम आहे. ठीक आहे, किंवा हेच काय केलं, बाउंड्री आहे. ओके, हे व्हेसल आहे आणि व्हेसलच्या आउटरमोस्ट सरफेसमधून आतमध्ये काय केलेलं आहे, पाणी टाकलेलं आहे. ठीक आहे, पाण्याला काय केलं आपण, हीट केलं. हीट केल्यानंतर काय झालं, सॉलिडचं, लिक्विडचं कशात कन्वर्ट झालं, वेपरमध्ये कन्वर्ट झालं. ठीक आहे, वेपरमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर काय झालं, ह्याचं सॉलिडचं स्टेट चेंज झालं. पहिला सॉलिड असेल, सॉलिडचं कशामध्ये, लिक्विडचं कशात झालं कन्वर्ट, गॅसमध्ये झालं. ठीक आहे, म्हणजे हीट काय झाली, इव्हॅपोरेट व्हायला सुरू झाली. म्हणजेच काय झालं, त्याचं स्टेट, सिस्टीमचं स्टेट जे आहे ते काय झालं, चेंज झालं. मग थर्मोडायनॅमिक सिस्टीम आहे 3 टाईप्समध्ये डिस्ट्रीब्यूट होते. एक कुठली आहे बघा, एक आहे ओपन सिस्टीम, दुसरी आहे क्लोज सिस्टीम आणि तिसरी कुठली आहे, आयसोलेटेड सिस्टीम. मग ओपन सिस्टीम, मोठे ओपन सिस्टीम, तर ओपन सिस्टीममध्ये काय केलं, एक बिकर घेतलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं. ठीक आहे, आणि आफ्टर सम टाईम त्याला काय केलं, हीट केलं. हीट केल्यानंतर काय झालं, तर त्याच्यामधून काय बाहेर आलं, वॉटरला हे ज्यावेळेस तुम्ही हीट करसाल त्याच्यामधून हीट बाहेर आली. ओके, वॉटरला हीट केल्यानंतर उष्णता बाहेर आली. ठीक आहे, त्यानंतर काय बाहेर आलं,
ऑल्सो ट्रान्सफर हीट ॲज वेल ॲज मॅटर. त्याच्यामधलं जे काय मॅटर आहे गॅस फॉर्ममध्ये काय झालं बाहेर आलं. म्हणजेच काय झालं मॅटर कॅन बी एक्सचेंज. त्याचा मॅटर काय झाला बदलला. ठीक आहे. सो दॅट इज कॉल्ड एज ओपन सिस्टीम. म्हणजे काय ओपनमध्ये हे बिकर ओपन आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीममध्ये काय होतं हीट आणि मॅटर काय होते बाहेर येते. ओके. लिक्विडचं गॅसमध्ये कन्वर्ट झालं म्हणजे हीट आणि मॅटर काय झालं बाहेर आलं. ठीक आहे. आता क्लोज सिस्टीम म्हणजे काय ह्याच्यावर आपण झाकण ठेवलं. ओके. दॅट क्लोज द बिकर काय केलं क्लोज केलं. मग हीट आणि मॅटर काय झालं आतच राहिलं बाहेर आलं नाही. सो दॅट सिस्टीमला काय म्हणायचं क्लोज सिस्टीममध्ये. आता एक्झाम्पल आहे बघा इथं प्रेशर कुकरमध्ये बघितलं तुम्ही की कुकर झाकून ठेवलेलं असतं आणि त्यामध्ये तुम्ही भात आणि पाणी ज्यावेळेस टाकता त्यावेळेस काय होतं ते आतमध्ये ऑटोमॅटिकली भात काय होतं ते शिजला जातो. म्हणजे ती सिस्टीम काय झाली प्रेशर कुकर. इट इज एक्झाम्पल ऑफ क्लोज सिस्टीम. प्रेशर कुकर काय आहे एक्झाम्पल आहे क्लोज सिस्टीमचा. आणि थर्ड वन कुठला आहे आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड म्हणजे काय तुमचा थर्मस आहे बघा पाण्याचा त्याच्यामधून मॅटर बी बाहेर येत नाही आणि हीट बी काय होत नाही बाहेर येत नाही. त्याला म्हणायचं नो हीट ट्रान्सफर नो मॅटर ट्रान्सफर. म्हणजे जे काय पाणी असेल जे कुठलंही सब्स्टन्स घ्याल तुम्ही मॅटर घ्याल ते बाहेर ट्रान्सफर होत नाही. थर्मसमध्ये तुम्ही गरम पाणी टाकल्यानंतर पाणी काय राहतं गरमच राहते. ओके. म्हणजे बाहेर हीट जात नाही म्हणजे हीट कशामध्ये राहते आतमध्येच राहते. सो दॅट सिस्टीम इट इज कॉल्ड ॲज आयसोलेटेड सिस्टीम. ओके. ही काय झाली थर्मोडायनेमिक काय एक सिस्टीम आहे. ओके. आणि थर्मोडायनेमिक सिस्टीममध्ये आपण स्टडी काय करणार आहे हीट आणि एनर्जी. ओके. हीट आणि टेम्परेचर. ओके. तर हे काय झाले थर्मोडायनेमिक सिस्टीम झाले. अँड देर आर 3 टाइप्स ऑफ थर्मोडायनेमिक्स. वन इट इज ओपन सिस्टीम क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड. सो दिस इज ओपन सिस्टीम. याच्यावर झाकलं की ही काय झाली क्लोज सिस्टीम झाली. आणि थर्मास जे आहे त्याला काय म्हणायचं आपण दॅट इज द आयसोलेटेड सिस्टीम. इन आयसोलेटेड सिस्टीम नो हीट अँड मॅटर बिकम्स ट्रान्सफर. इन क्लोज सिस्टीम नो हीट अँड मॅटर बिकम्स ट्रान्सफर. ह्याच्यामध्ये सुद्धा हीट आणि मॅटर ट्रान्सफर होत नाही. बट ओपन सिस्टीम हीट अँड मॅटर बिकम्स ट्रान्सफर. सो दॅट इज द थर्मोडायनॅमिक सिस्टीम. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट काय बघा. सो your next point it is the thermodynamic process. What is my thermodynamic process? It is the process in which thermodynamic state at system is changed. म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीम काय होते बदलते त्याचं स्टेट काय होते बदलते. म्हणजे काय सॉलिडला हीट केलं की त्याचं काय होतं लिक्विडमध्ये होते. लिक्विडला हीट केलं की त्याचं काय होतं गॅसमध्ये कन्वर्ट होते. ओके. दॅट इज द कन्व्हर्जन. बघा तिथं काय घेतलं आहे कंटेनर घेतलं आहे. कंटेनरमध्ये काय केलं आहे कंटेनरमध्ये वॉटर टाकलेलं आहे लिक्विड आहे वॉटर आहे. त्याला काय केलं आपण हीट केल्यानंतर काय झालं त्याचं गॅसमध्ये कन्वर्ट झालं. म्हणजेच काय झालं बघा त्याचं स्टेट काय झालं चेंज झालं. स्टेट ॲट द सिस्टीम इज चेंज. ज्या सिस्टीमचं स्टेट काय होतं चेंज होतं आहे त्याला काय म्हणायचं थर्मोडायनामिक प्रोसेस. ओके. बघा इथे दिले बघा स्टेट कॅन बी चेंज. काय कसं चेंज होतं सॉलिडचं हीट केलं की लिक्विडमध्ये आणि लिक्विडचं चेंज केलं की गॅसमध्ये होतं आहे. इट कॅन बी चेंज. काय होतं आहे ज्यावेळेस तुम्ही हीट करता हीट केल्यानंतर काय झालं बघा टेम्परेचर काय झालं याचं वाढलं. ठीक आहे. आता पाण्याला हीट केलं की टेम्परेचर काय झालं त्याचं वाढलं. टेम्परेचर वाढलं त्याच्यानंतर व्हॉल्यूम काय झालं याचा व्हॉल्यूम कमी झाला. पाणी वाफेमध्ये रूपांतर होतं म्हणजे हाय जेवढं पाणी आहे त्याच्यापेक्षा पाणी काय झालं कमी झालं. म्हणजे व्हॉल्यूम काय झालं त्याचा आकार काय झाला कमी झाला. देन युअर प्रेशर बिकम्स गेट डिक्रीज. प्रेशरसुद्धा काय झालं कमी झालं. सराउंडिंगमध्ये जर जाताना ह्याचं काय राहणार प्रेशर कमी होणार. जर हे जर क्लोज असतं तर मधलं प्रेशर काय झालं असतं वाढलं असतं. परंतु हे ओपन असल्यामुळे प्रेशर काय झाले कमी झाले. प्रेशर डिक्रीजेस व्हॉल्यूम डिक्रीजेस अँड टेम्परेचर बिकम्स गेट इन्क्रीजेस. दॅट इज चेंज इन स्टेट. म्हणून आयडियल गॅसमध्ये बी इक्वेशन आपण वापरतो PV इज इक्वल टू NRT प्रेशर व्हॉल्यूम युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट टेम्परेचर अँड नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके. ह्याचं जनरली आपण यूज करूनच आपण काय करतो स्टेट काय करतो चेंज करतो. ओके. नेक्स्ट काय बघा हीट. सो दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट पॉईंट. एकदम बेसिक आहे ह्याच्यामध्ये सुद्धा. काय म्हणलं बघा हीट. सो हीटमध्ये ह्याने एक्सप्लेन केलं आहे हीटमध्ये. तर इनिशियली बघा हीट एक सिस्टीम आहे. ठीक आहे. आता ही सिस्टीम आहे हिथं आहे म्हणजे एक बिकर घेतलं आहे आणि त्या बिकरमध्ये काय घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे. ठीक आहे. बिकरमध्ये काय घेतलेलं आहे आईस घेतलेलं आहे. ठीक आहे. आता आईसचं जे काही टेम्परेचर आहे ते किती आहे 0 डिग्री सेल्सिअस आहे. ठीक आहे. आणि सराउंडिंगचं आहे टेम्परेचर ॲट एन्व्हायरमेंटल. आणि हे जे टी आहे टेम्परेचर ॲट सिस्टीम. TS म्हणजे काय आतमधलं टेम्परेचर सिस्टीम आहे. ठीक आहे. ते 0 डिग्री सेल्सिअस आहे आणि टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंटल ते किती आहे तुमचं दॅट इज 30 डिग्री सेल्सिअस. So when ice it is taken or it is produce or of room temperature, then the surrounding temperature of ice becomes absorbing. Surrounding temperature of ice becomes absorbing the heat and
the temperature of ice becomes again it is 30 degree Celsius and ice it is convert into water. म्हणजे काय केलं आहे, आईस जे आहे ते कुठल्या फॉर्ममध्ये, सॉलिड फॉर्ममध्ये. ज्यावेळेस तुम्ही त्याला रेग्युलर सराउंडिंग टेम्परेचरला ठेवल्यानंतर काय झालं, सराउंडिंगची हीट जी आहे ती काय केलं, आईसनं शोषून घेतलं, ॲब्सॉर्ब केल्यानंतर काय झालं, दॅट आईस बिकम्स मेल्ट अँड आईस इट इज कन्वर्ट इन टू वॉटर. आईसचं काय झालं, वॉटरमध्ये कन्वर्ट झालं अँड द टेम्परेचर ऑफ दॅट लिक्विड इट इज 30 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच काय झालं, त्याचं टेम्परेचर काय झालं, 30 डिग्री सेल्सिअस झालं. म्हणजे एन्व्हायरमेंटल टेम्परेचर, सराउंडिंग एन्व्हायरमेंटल टेम्परेचर बिकम्स ॲब्सॉर्बिंग दॅट आईस काय केलं, सराउंडिंगचं जे काय टेम्परेचर आहे ते काय केलं, ॲब्सॉर्ब केल्यामुळं ही जी सिस्टीम आहे, म्हणजे हेच आईस म्हणजे काय, इट इज सिस्टीम, हीट कॅन बी ॲब्सॉर्ब, म्हणजे हीट इट कॅन बी ग्रेटर दॅन 0. हीटची ह्याची जी असेल ते काय असणार, शून्यापेक्षा जास्त असणार. व्हेन एनी सिस्टीम ॲब्सॉर्बिंग द हीट देन युअर एनर्जी बिकम्स पॉझिटिव्ह. ज्यावेळेस एखादी सिस्टीम हीट ॲब्सॉर्ब करते त्याची एनर्जी असेल ते कशी असते, किंवा हीट कशी असते त्याची पॉझिटिव्ह असते. ठीक आहे, ओके, दॅट इज द एक्झाम्पल. मग काय म्हणलं बघा इथं, टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज लेस दॅन टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंटल. म्हणजे हे सराउंडिंगचं टेम्परेचर आहे ह्या सिस्टीमपेक्षा कसं आहे, जास्त आहे. हे तर 30 डिग्री जास्त होतं आणि ह्याचं कसं होतं, कमी होतं. पण हे ॲब्सॉर्ब केलं म्हणजे तुमचं जी एनर्जी आहे ती कशी असली, पॉझिटिव्ह. हीट बी काय येणार तुमची, पॉझिटिव्ह आली. म्हणजेच काय बघा, एनर्जी फ्लो ऑन द सिस्टीम. म्हणजे काय होतं, एनर्जी जी फ्लो होती ती ऑन द सिस्टीम असते. ओके, एनर्जी फ्लो ऑन द सिस्टीम. आता एक्झॅक्टली अपोजिट बघा, खाली कसं दिले बघा, एक्झॅक्टली अपोजिट. तर सेकंड केसमध्ये काय दिले बघा, तर सेकंड केसमध्ये दिले बघा, हे सिस्टीम आहे. ठीक आहे, आता काय केलं बघा सेकंडमध्ये, तर सेकंडमध्ये काय केलं, गरम चहा घेतला किंवा एखादं बॉइलिंग वॉटर घेतलं, एक उकळतं पाणी, त्याचं टेम्परेचर किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि सराउंडिंगचं किती आहे, 90 डिग्री आहे. मग ह्याचं टेम्परेचर जास्त असल्यामुळं ह्याच्यामधून जी हीट काय होणार आहे, बाहेरच्या साईडला थ्रो होणार आहे. म्हणजेच काय, हिअर सिस्टीम टेम्परेचर ॲट सिस्टीम इट इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ॲट एन्व्हायरमेंटल. म्हणजे ह्याचं टेम्परेचर सराउंडिंगच्या एन्व्हायरमेंटलपेक्षा काय असणार, जास्त असणार. सराउंडिंगच्या टेम्परेचरपेक्षा हीट काय झाली, जास्त झाली. त्याचं क्यू एनर्जी कशी असणार, निगेटिव्ह असणार. म्हणजे हीट सप्लायपेक्षा जास्त असेल, हीट सिस्टीमपेक्षा जर जास्त असेल तर ती काय झाली, इट इज ग्रेटर दॅन लेसर. म्हणजे सराउंडिंग सिस्टीम ऑफ टेम्परेचर इज ग्रेटर. ह्याचं टेम्परेचर काय झालं, जास्त झालं आणि सराउंडिंगचं टेम्परेचर काय झालं, कमी झालं. म्हणजे ह्याचं टेम्परेचर ग्रेटर दॅन आउटर टेम्परेचर, एन्व्हायरमेंटल टेम्परेचर. म्हणजे TS इज ग्रेटर दॅन TE. सिस्टीम ऑफ टेम्परेचर इज ग्रेटर दॅन सिस्टीम ऑफ एन्व्हायरमेंटल. म्हणजेच काय झालं, ह्याचं टेम्परेचर जास्त आहे म्हणून हीट काय करतो, तो बाहेर थ्रो करतो. ह्याच्यामध्ये हीट काय करतो, शोषून घेतो, ॲब्सॉर्ब द हीट अँड इट इज ट्रान्सफर द हीट काय करतो, हा ट्रान्सफर करतो. दॅट टाईम युअर हीट एनर्जी इज लेसर दॅन 0. म्हणजे काय होणार, हीट काय होणार, बाहेर टाकतो म्हणजे ह्याची जी काही हीट आहे ती काय होणार, कमी. बट इनिशियली हीट बिकम्स मॅक्झिमम. ह्याची हीट काय असणार, मॅक्झिमम असणार. सो दॅट्स पॉईंट इट इज कॉल्ड एज एनर्जी फ्लो फ्रॉम द सिस्टीम. एनर्जी काय होते, सिस्टीमपासून बाहेर जाते, ही सिस्टीमच्या आतमध्ये येते. हीट काय होते, आतमध्ये येते, ह्याच्यामध्ये हीट काय होते, बाहेर जाते. सो दॅट इज द पार्ट ऑफ एनर्जी फ्लो ऑन द सिस्टीम. नेक्स्ट थर्ड पॉईंट काय बघा, आता हे एक्झाम्पल आहे, नो ट्रान्सफर हीट. थर्मास घ्या तुम्ही, थर्मासमध्ये काय होतं, हीट बाहेर बी जात नाही आणि आत बी येत नाही. म्हणजे काय, नो ट्रान्सफर हीट. म्हणजे सराउंडिंग टेम्परेचर अँड एन्व्हायरमेंटल टेम्परेचर बिकम सेम, हीट कॅन बी 0. म्हणजे बाहेर बी जात नाही आणि आत बी येत नाही. म्हणजे हीट काय असणार, आतमधली एक्झॅक्ट असणार. म्हणजे एक्झॅक्ट समजा सराउंडिंगचं टेम्परेचर जे आहे, सराउंडिंग टेम्परेचर सिस्टीमचं टेम्परेचर जे आहे ते जर 30 डिग्री सेल्सिअस असेल आणि टेम्परेचर ॲट एन्व्हायरमेंटल इट इज अगेन 30 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच काय झालं, तुमचं टेम्परेचर काय झालं, सराउंडिंगचं सुद्धा आणि आतलं सुद्धा काय झालं, इक्वल झालं. मग दोघांचं इक्वल असेल तर तुमची हीट ट्रान्सफर बी होत नाही आणि ॲब्सॉर्ब बी होत नाही. म्हणजेच काय झालं, दॅट इज इक्वल झालं. म्हणजे TS इज इक्वल टू TE. ओके, आता नेक्स्ट पॉईंट काय बघा, नेक्स्ट पॉईंट आहे चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. म्हणजे एखाद्या इंटरनल एनर्जीची सिस्टीमची स्टेट कशी सिस्टीमची चेंज होती ती बघायची. काय केलं आहे बघा, एक पिस्टन आहे, हे पिस्टन आहे आणि आतमध्ये काय केलं, ह्या पिस्टनला आतमध्ये गॅस आहे. त्याच्यामुळे इथलं जे टेम्परेचर आहे ते 100 डिग्री सेल्सिअस आहे. 100 डिग्री सेल्सिअस इनिशियल स्टेट आहे. ह्याला काय केलं, बर्न केलं.
बर्न केल्यानंतर काय झालं, ह्याचं टेम्परेचर वाढलं, गॅस मॉलिक्युल्स काय केले, व्हॉल्यूम कमी होता, व्हॉल्यूम काय झाला, वाढला, व्हॉल्यूम वाढल्यानंतर काय झालं, ह्याचं जे टेम्परेचर आहे ते किती झालं, 200 डिग्री सेल्सिअस झालं. 200 डिग्री सेल्सिअस झाल्यानंतर ही जी तिसरी डायग्राम आहे, तिसरी डायग्राममध्ये काय केलं, पिस्टन काय केलं, आतल्या बाजूला मूव्ह केलं. व्हेन पिस्टन मूव्ह इनवर्ड डायरेक्शन, your pressure becomes increases and kinetical energy becomes increases, then internal energy of system gets changed. म्हणजे काय, पिस्टन आतमध्ये मूव्ह केल्यामुळे प्रेशर वाढलं आतलं, कायनेटिकल एनर्जी सुद्धा वाढली आणि त्याची इंटरनल एनर्जी आहे त्या सिस्टीमची काय झाली, बदलली. सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. एखाद्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी बदलायची असेल तर आपण काय केलं, इथं प्रेशर ॲक्ट केलं, प्रेशर ॲक्ट केल्यामुळे प्रेशरसुद्धा वाढलं. ओके, वर्क डन केलं म्हणजे थोडक्यात वर्क केलं, पिस्टन मूव्ह केलं, पिस्टन व्हेन पिस्टन बिकम मूव्ह इनवर्ड देन प्रेशर बिकम्स इन्क्रीजेस, टेम्परेचर बिकम्स अगेन इन्क्रीजेस, कायनेटिकल एनर्जी बिकम्स इन्क्रीजेस अँड इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम बिकम चेंज. आतली जी इंटरनल एनर्जी आहे त्या सिस्टीमची ती काय झाली, बदलली. ओके, सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. ठीक आहे, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.